श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदी पर्वातले तिसरे पर्व पौष पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. आता आपण परस्परांचा निरोप घेणेच चांगले असे म्हणून पौषाच्या राणीची ती कुंडले बरोबर घेऊन उत्तंक तेथून निघाला. वाटेत एक नग्न क्षपणक आपल्याच रोखाने येत आहे असे त्याला दिसले. तो नग्न क्षपणक थोडा वेळ दृष्टीस पडे आणि पुन्हा अदृश्य होई. दरम्यान उत्तंकाने ती कुंडले जमिनीवर ठेवली आणि तो पाणी शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरला. तेवढ्यात त्या नग्न क्षपणकाने उचल खाल्ली आणि ती कुंडले घेऊन त्याने धूम ठोकली. इकडे पाणी मिळाल्यावर उत्तंकाने हस्तप्रक्षालन व पादप्रक्षालन केले आणि तो शुद्ध व पवित्र झाला. देवांना व गुरुला वंदन करून मोठ्या त्वरेने त्याने त्या क्षपणकाचा पाठलाग केला आणि तो तक्षकाच्या म्हणजेच क्षपणकाच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला आणि त्याला त्याने पकडले. उत्तंकाने पकडल्याबरोबर त्या क्षपणकाने आपले रूप टाकून दिले आणि तक्षकाचे रूप धारण केले आणि तो अकस्मात पृथ्वीवरील एका उघड्या तोंडाच्या खोल विवरात घुसला. तो तक्षक तसाच नागलोकामध्ये शिरला आणि स्वतःच्या भवनात गेला. इकडे उत्तंकाला पौषपत्नीने दिलेल्या सूचनेची आठवण झाली आणि तो लगेच तक्षकाचा पाठलाग करू लागला. तक्षक ज्या खोल बिळात घुसला होता ते बीळ उत्तंक एका दांडक्याने खणू लागला, पण त्याचा जोर चालेना. उत्तंक दमून भागून गेला आहे असे इंद्राला दिसले आणि त्याने उत्तंकाच्या सहाय्यार्थ आपले वज्र धाडले. इंद्र वज्राला म्हणाला, जा या ब्राह्मणाला मदत कर. इंद्राने आज्ञा करताच वज्राचा त्या दांडक्यामध्ये संचार झाला आणि त्याने ते बीळ खणून काढले. वज्राच्या मागोमाग उत्तंक देखील त्या विवरात शिरला आणि त्याच विवरामधून गेल्यावर अनेक प्रकारच्या असंख्य प्रासादांनी, भवनांनी, दुपाखी घरांनी आणि मनोऱ्यांनी गजबजून गेलेल्या आणि तरतऱ्हेच्या रंगमंडपांनी व नवलपरीच्या निलयांनी नटलेल्या नागलोक त्याच्या दृष्टीस पडला. नागलोकात शिरल्यावर त्याने पुढील श्लोक म्हणून नागांची स्तुती केली. ऐरावत नाग ज्यांचा अधिपती आहे असे नाग समरांगणात अतिशय प्रमत्त असतात. मेघ जलधारांची वृष्टी करतात आणि नाग विद्युल्लतांसमवेत संचार करणाऱ्या वायूप्रमाणे वैगवती शस्त्रधाऱ्यांची वृष्टी करतात. ऐरावत नागाचे वंशज असलेले नाग देखणे असून अनेक रूपे ते लीलेने धारण करतात. रमणीय कुंडलांनी ते भूषित आहेत. सूर्य ज्याप्रमाणे स्वर्गभूमीमध्ये तळपतो त्याप्रमाणे नाग देखील तेजाने तळपत असतात. गंगा नदीच्या उत्तर तीरावर नागांची असंख्य भवने आहेत. त्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या नागांची सुद्धा मी प्रार्थना करीत आहे. सूर्यकिरणांच्या सेनेमध्ये घुसण्याची इच्छा एक ऐरावत नाग सोडून दिला तर अन्य कोण बरे करील. ऐरावत नागाचा भाऊ धृतराष्ट्र जेव्हा आपल्या तेजाने तळपू लागतो तेव्हा 28 सहस्त्र आणि 8 नागांचे किरण त्याच्या समवेत प्रकाशाचा झोत
पाडीत जातात आणि प्रत्यक्ष सूर्याचे तेजही झाकून टाकतात. ऐरावत ज्यांचा ज्येष्ठ भ्राता आहे असे जे नाग त्याच्या अगदी निकट असतात त्यांना आणि जे त्याच्यापासून दूर असतात त्या सर्वांना मी नमन केले आहे. फार पूर्वी कुरुक्षेत्रात खांडववनामध्ये ज्याचा निवास असे त्या नागराज तक्षकाची मी कुंडलांसाठी प्रार्थना करीत आहे. कुरुक्षेत्रातून वाहणाऱ्या इक्षुमती नामक नदीच्या तीरावर निवास करणाऱ्या सर्व प्राण्यांचे नित्य सहचर जर कोणी असतील तर ते तक्षक आणि अश्वसेन हे 2 नागच होते. तक्षकाचा धाकटा भाऊ श्रुतसेन या नावाने विख्यात आहे. नागांचे अधिपत्य स्वतःच प्राप्त व्हावे अशी अभिलाषा धरून श्रुतसेन सूर्यासमीप या कुरुक्षेत्रातच राहिला होता. त्या थोर श्रुतसेनाला सुद्धा मी नित्य अभिवादन करतो. अशा प्रकारे उत्तंकाने श्रेष्ठ नागांची उत्कट भावनेने स्तुती केली तरी देखील त्याला तक्षकाने पळवून नेलेली ती कुंडले परत मिळाली नाहीत. यामुळे तो मोठ्या काळजीत पडला. नागांची अशी स्तुती करूनही कुंडले परत मिळण्याचे चिन्ह त्याला दिसेना. एवढ्यात मागावर उभ्या धाग्यांनी व आडव्या धाग्यांनी वस्त्र विणीत असलेल्या 2 स्त्रिया त्याच्या दृष्टीस पडल्या. त्या मागावर काही धागे पांढरे होते व काही धागे काळे होते. तसेच 6 कुमार फिरवीत असलेले 12 अर्यांचे एक चक्रही त्याने पाहिले. यांच्या जोडीला एक पुरुष व एक देखणा अश्व देखील त्याच्या नजरेस पडला. उत्तंकाने त्या सर्वांचे पुढील मंत्ररूप श्लोकांनी स्तवन केले. अखंड फिरत असलेल्या या चक्रात 24 सांधे असून 360 आरे त्यात बसवलेले आहेत आणि 6 कुमार हे चक्र फिरवीत आहेत. विश्वरूप व्यापक रूप धारण करणाऱ्या 2 तरुण स्त्रिया या मागावर पांढऱ्या आणि काळ्या धाग्यांनी अखंड वस्त्र विणीत बसल्या आहेत. प्राणी आणि भुवने निर्माण करण्याचे त्यांचे काम न थांबता सतत चालू आहे. वज्राचा अधिपती, त्रिभुवनाचा त्राता, वृत्त आणि नमुची यांचे निर्दालन करणारा, कृष्ण वस्त्रे परिधान करणारा, विश्वामध्ये सत्य व अनृत यांचा यथायोग्य निवाडा करणारा, सागराच्या जलातून बाहेर पडलेल्या अग्नीचा अश्वाप्रमाणे वाहन म्हणून स्वीकार करणारा जो जगदीश्वर, त्रिभुवनाचा ईश इंद्र, त्याला नमस्कार असो. उत्तंकाला जो पुरुष दिसला होता तो म्हणाला, उत्तंका, तू केलेल्या या स्तुतीमुळे मी तुझवर संतुष्ट झालो आहे. तुझी कोणती इच्छा मी पूर्ण करू ते सांग. उत्तंक त्या पुरुषाला म्हणाला, नाग माझे अंकित व्हावे. यावर तो पुरुष उत्तंकाला पुन्हा म्हणाला, या अश्वाच्या अपानद्वारामध्ये तू फुंक. यावर उत्तंक त्या अश्वाच्या अपानद्वारामध्ये फुंकला. तो अशा प्रकारे फुंकत असतात त्या अश्वाच्या सर्वांगामधून धुराचे लोट आणि अग्नीच्या ज्वाला बाहेर पडल्या. त्या ज्वालांनी संपूर्ण नागलोक कोंदाटल्यामुळे तक्षक गडबडून गेला आणि ज्वालांनी भयभीत होऊन कुंडले घेऊन तो मोठ्या गडबडीने आपल्या भवनामधून धावत बाहेर आला आणि उत्तंकाला म्हणाला, आपण या कुंडलांचा स्वीकार करावा. तक्षकाच्या विनंतीप्रमाणे उत्तंकाने त्या कुंडलांचा स्वीकार केला. कुंडले ताब्यात आल्यावर उत्तंक विचार करू लागला, गुरुपत्नीचे पुण्यक व्रत आजच आहे आणि मी तर इतका दूर आलो आहे. मग ही कुंडले आजच्या आज तिला कशी बरे नेऊन द्यावीत. आज आपण ही कथा इथे थांबवूया.
याचा पुढचा भाग उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.